हाय फ्रेंड्स, मी नीलम काकुळते. नीलम रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करते. आज आपण गणपती बाप्पाचे पारंपरिक पद्धतीने जे सारण तयार करतो ते घालून मोदक बनवायचे आहेत. अगदी टम्म फुगणारे आणि गणपती बाप्पाबरोबर आपल्यालाही खूपच आवडणारे आणि अगदी पटापट तयार होणाऱ्या पद्धतीसह बनवायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी घरातील वापरातील गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही मैदा घेतला तरी चालेल. 1 वाटी पिठामध्ये 4-5 छोटा चमच बारीक रवा घ्यायचा आहे. रवा टाकल्यामुळे मोदक अगदी कुरकुरीत होतात. थोडे चवीपुरते मीठसुद्धा टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मोदक कुरकुरीत येण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे 3 ते 4 चमच साजूक तूप वापरायचे आहे. तूप घट्ट असल्यामुळे मी ते गरम करून टाकणार आहे. या पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी पिठाला ते चोळून घ्यायचे आहे. कोरड्या पिठाला 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे तूप चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचे आहे. त्यामुळे पीठ हे मऊ आणि लुसलुशीत तयार होते. कोरडे पीठ हातात घेतल्यानंतर अशा प्रकारे पिठाचा गोळा वळला पाहिजे आणि हाताने चोळले तरच मोकळा होईल. या स्टेपपर्यंत आपल्याला पिठाला तूप लावून घ्यायचे आहे. त्यानंतर लागेल त्या प्रमाणात थोडेसे कोमट पाणी घेऊन किंवा तुम्ही कोमट दुधाचा सुद्धा वापर करू शकतात. लागेल त्या प्रमाणात थोडे थोडे कोमट पाणी टाकून घट्टसर असे पीठ तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. अगदी हाताने बोटं टोचले जातील अशा प्रकारे पीठ तयार करायचे आहे. आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे. आता 1 मोठी वाटी बारीक किसून घेतलेला खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी पिठी साखर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि एक विशिष्ट साहित्य म्हणजे पाऊण वाटी धने पावडर, तीही अगदी बारीक करून घेतलेली. दुसऱ्या बाजूला मंद आचेवर कढई तापायला ठेवलेली आहे. कढई तापली की 1 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचे आहे. तूप गरम झाले की त्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. गॅस मात्र आपला अगदी मंद आचेवर असला पाहिजे. अगदी थोडासा हा रंग बदलेपर्यंत हे परतून झाले की वरून आपल्याला 1 मोठी वाटी खोबरे किसून घेतलेले टाकायचे आहे. मी ही वाटी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती, त्यामुळे तिला छानपैकी ओल्या नारळाची टेस्ट येते. तुम्ही ओल्या नारळाचा किससुद्धा घेऊ शकता. हा खोबऱ्याचा किससुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत अगदी मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे. अगदी थोडासाच ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. जर ओले नारळ असेल तर पाण्याचे टेक्स्चर पूर्णपणे कमी होऊन अगदी कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे. या मोदकातील एक सिक्रेट म्हणजे पाऊण वाटी धने पावडर. ही टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्येच 2 मिनिटे चांगले परतवून घ्यायचे आहे. ही सारण तयार करण्याची अगदी पारंपरिक आणि साधी सोपी पद्धत आहे. तसे पाहिले तर धने हे आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहेत. त्याचबरोबर धने आणि खोबरे एकत्र खाणे एक विशिष्ट प्रकारची आगळी वेगळी चव. गरम कढईमध्येच धने पावडर ही अगदी छानपैकी भाजले गेल्यामुळे खमंगही खूप छान येतोय. आता हे सारण 5 मिनिटासाठी आपल्याला गार व्हायला बाजूला ठेवायचे आहे. जर ह्या गरम सारणमध्ये आपण पिठी साखर टाकली तर खोबरे आणि धने पावडर ओलसर होईल आणि तो कुरकुरीतपणा राहणार नाही. त्यामुळे आपल्याला अगदी गार झाल्यावरच ही पिठी साखर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पिठी साखर टाकायच्या वेळेसच आपल्याला अर्धा चमच वेलची पूडसुद्धा टाकून घ्यायची आहे. वेलची पूड जर आपण आधीच टाकून ठेवली तर तिचा स्वाद कमी होतो. त्यामुळे अगदी मोदक बनवायच्या वेळेसच आपल्याला वेलची पूड वापरायची आहे. पिठी साखर टाकून आपल्याला हे मिश्रण अगदी 2 ते 3 मिनिटांपर्यंत चाळून घ्यायचे आहे आणि चांगले मिक्स करून एकजीव करायचे आहे. हे सारण तयार करायला आपल्याला 15 मिनिटं लागलेली आहेत. त्यानंतर आता आपण कणिक बघून घेऊ. ते सुद्धा अगदी मऊसूत आणि लुसलुशीत असे तयार झालेले आहे. आता ह्या कणिकपासून आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, छोटे म्हणजे अगदी छोटे छोटे. एवढ्या पिठापासून आपल्याला 50 ते 60 मोदक बनवायचे आहेत. तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही एक मोदक आधी सुरुवातीला बनवून घ्यायचा आहे आणि मग त्याच आकाराचे सर्व गोळे बनवायचे आहेत.
अशा प्रकारे सर्व आकाराचे गोळे बनवून घेतले की मोदक अगदी झटपट तयार होतात. मी सर्वच गोळे बनवून घेतलेले आहेत. आकाराने सुद्धा ते सर्व एक समान दिसत आहेत. आता आपल्याला एक एक गोळा घेऊन छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. लाटताना कोरडे पीठ लावूनच या पुऱ्या लाटायच्या आहेत. म्हणजेच पुऱ्या लाटायला सोप्या जातात. पुरी लाटताना आपल्याला ती जास्त जाडसरही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारचे लाटायचे आहे. काठाला बारीक आणि मध्ये जाडसर असा आकार द्यायचा आहे. एका वेळेस 8 ते 10 पुऱ्या लाटून घेतल्या की मोदक पटापट बनण्यास मदत होते. आता अशा प्रकारे छोटे छोटे लेयर्स सर्व पुरीला करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढ्या कळ्या पाडता येतील तेवढ्या छोट्या छोट्या आकाराच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी दिवा तयार करतो तसा अगदी खोलगट भाग झाल्यावर त्याच्यामध्ये चमचने सारण भरून घ्यायचे आहे. सारण टाकल्यानंतर मोदकामध्ये आपण दाबून भरायचे आहे. म्हणजेच मोदक मधून पोकळ होणार नाही. आता हळूवारपणे मोदकाचा आकार देऊन वरची बाजू आपल्याला बंद करायची आहे. मोदकाची बाजू बंद करताना सर्व बाजू एक समान धरून दाबून घ्यायचे आहेत. म्हणजेच सारण बाहेर पडणार नाही. तुम्ही बघू शकतात अगदी छानपैकी आपला मोदक असा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी आता सर्व मोदक बनवून घेणार आहे. ज्यांना मोदक बनवणे अवघड वाटत असेल ते सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट असे मोदक तयार करू शकतात. या पद्धतीने मोदक सर्वांना अगदी सहजपणे करता येतील. तुम्ही बघू शकतात पहिल्या पुरीप्रमाणेच मी दुसऱ्या पुरीलाही अगदी छानपैकी लेयर्स तयार करून घेतलेले आहेत. या मोदकमध्ये सुद्धा जेवढे मावेल तेवढे सारण बोटाच्या साह्याने दाबून भरून घेतलेले आहे. आणि अलगदपणे सर्व बाजू बंद करून मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. आणि तेही अगदी झटपट. आता हे सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल अगदी कडकडीत गरम झाले की त्याच्यात आपल्याला एक एक दोन दोन मोदक टाकून घ्यायचे आहेत. तेलामध्ये बुडतील एवढे मोदक आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तेल थोडेसे जास्तीचे घेतले की मोदक लवकर तळले जातात. मोदक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे. म्हणजेच मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांपर्यंत मोदक तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवर तळल्यामुळे मोदक अगदी कुरकुरीत तयार होतात. आणि मोठ्या आचेवर तळले तर लालसर पडतात आणि तळल्यानंतर मऊ होतात. टम्म फुगलेले आणि कुरकुरीत असे आपले मोदक तयार झालेले आहेत. आता 51 मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पाला प्रसन्न करूया. माझ्या पद्धतीने तुम्ही हे मोदक एकदा नक्कीच करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा. गणपती बाप्पा मोरया.